आता वळूया नंबर 5 कडे, ज्याला तुम्ही जोकर म्हणता की कुठेही फिट होणारा. 5, 14 किंवा 23 तारखेला जन्मलेले लोक असतात नंबर 5 आणि त्यांना रूल करतंय मर्क्युरी याने बुध. तर बुध आहे तर नॅचरली बुद्धिमान असणार, व्हेरी गुड स्पीकर्स, बोलताना एकदम मस्त मस्त भाषण देऊ शकतात, दे आर व्हेरी गुड इन टॉकिंग. आता आपले प्रधानमंत्री जी आहे त्यांना पण बघा नंबर 5 आहे, कारण ते वर्गो आहे, तिकडे त्यांना नंबर 5 रूल करतोय. बोलायला एकदम एक्सपर्ट आणि ट्रॅव्हल तर सगळ्यांना माहिती आहे. सो हे नंबर 5चं एक खूप मोठा गुण आहे. बोलायला 1 नंबर आणि ट्रॅव्हल मध्ये 1 नंबर. 5 जर आमिर खान नंबर 5 आहे, त्याच दिवशी जन्मले आहेत रोहित शेट्टी, दीपिका पदुकोण, मधुबाला आणि विराट कोहली. सो डोंट वरी. 5 जसं मी जोकर का सांगते, कारण दे कॅन गो टू एनी एक्स्ट्रीम. तर मला वाटतंय आमिर खानजी त्या एक्स्ट्रीम मध्ये गेलेले आहेत, विराट कोहली क्रिकेटच्या एक्स्ट्रीम मध्ये चाललाय. सो देर इज हाऊ यू ब्रिंग अप दॅट चाइल्ड ऑल्सो मॅटर्स. त्यांच्या नशीब ॲज असे दुसरे पण नंबर्स असतात, भाग्यांक, मूलांक आणि रास. बरोबर. सो जितके पण लोक आहेत 5 तुमचे माझे स्वतःचे ग्रँडचिल्ड्रन आहे. 14 ऑगस्ट 14 ऑगस्ट ऑल्सो बर्थडे ऑफ जॉनी लिव्हर. तर मला पण कधी कधी त्रास होतोय, दोघी जुडवा आहे माझे ग्रँडचिल्ड्रन. 14 ऑगस्ट पण असं वाटतंय की जाने दो, जॉनी लिव्हर साबितोय लेजेंड. सो हे लोक काही पण करू शकतात, ऍक्टिंग, सिंगिंग, डान्सिंग, पॉलिटिक्स. सो हे लोक ना लिटरली सगळं करू शकतात. ड्रॉइंग छान करणार, सिंगिंग छान करणार, कोणत्याही क्लासेसमध्ये तुम्ही हे 5 नंबरच्या मुलांना टाका, सगळं काही चांगलं करणार. मग तुम्ही पण कन्फ्यूज, तो पण कन्फ्यूज, पुढे जाऊन काय करायचंय. व्हेरी स्मार्ट. विदाऊट अभ्यास करून 50-60% असंच घेऊन येत आहेत. पुस्तक पण उघडणार नाही, तुम्हाला 60% घेऊन येणार. तर आई वडील सांगतात फिर ये ज्यादा क्यों नहीं पढ़ रहा है, कारण त्याला माहिती आहे यही थोडी मेको जिंदगी भर करना है. त्याला माहिती आहे 10वी नंतर अभ्यास गेली, आपण दुसरं काही ना काही करूया. ती खूप लवकर त्यांना सगळं काही पाहिजे असतो. सो थोडा फोकस, जास्त फोकस नाहीये. कोणतीही गोष्टी करणं ते खूप लवकर बोर होत आहेत, त्यांचं फोकस निघून जात आहे, त्यांना दुसरं काय पाहिजे. चंचल वृत्ती. चंचल हे प्रॉपर एकदम शब्द. पण मग पालकांनी काय करायला हवं, याच्यावर उपाय असेल ना काही? एकदम जास्त मोठे पैसे यांच्या कोणतेही आफ्टर कॉलेज जे मोठे डिग्रीज आहे ते त्याच्यावर पैसे घालू नका. बिकॉज ते करणार समजा डॉक्टरची डिग्री आणि जाऊन दुसरं काय काम करणार. असं मी खूप नंबर 5 बघितले आहेत. लॉयरची डिग्री आहे पण काम दुसरं काय करतात. खूप ट्रॅव्हल यांच्या नशिबात असतो, स्पोर्ट्स असतो, फिजिकली नेहमी फिरत राहतात आणि क्विक मनी यांना पाहिजे असतोय. सो हे लोक पण मोस्टली बिझनेसमध्ये असतात, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असतात, किंवा ट्रॅव्हलचे कंपनी त्यांची असते, नाहीतर ट्रॅव्हलच्या कंपनीमध्ये काम करणार, पण ते बसू नाही शकत एक जागावर. सो जर तुम्हाला असं वाटतंय माझा मुलगा मोठा ऑफिसर होणार, तो ऑफिस जाऊन बसू नाही शकणार. हा, ऑफिसर होऊ शकतोय अशी कंपनीमध्ये, अशी सेक्टरमध्ये जिकडे खूप ट्रॅव्हल आहे. सो ट्रॅव्हल भरपूर करणार. बरोबर. म्हणजे बिझनेससाठी जर पैसे यांच्यासाठी इन्व्हेस्ट करायचे असतील तर ते करावे, पण डिग्रीसाठी कुठल्या? हा खूप मोठा एक्सपेन्सिव्ह. सपोजिंग तुम्ही पायलट म्हणतो, दॅट इज ऑल्सो गुड फॉर हिम, पण 4-5 वर्षाच्या नोकरीमध्ये तो कंटाळेल. पायलट प्लेन चालून पण, आणि खर्च किती असतो, लाखों रुपीज मध्ये असतो. सो बी व्हेरी केअरफुल. 10 वेळा विचार करा, मग जास्त खर्च करा. बाकी हे यांना सगळं शिकवा, राईट फ्रॉम कुकिंग टू मेकअप टू हेअरस्टाईल. नंबर 5 सगळं करू शकते, सिंगिंग पण, आणि कोणताही बिझनेस यांना द्या, दे आर एक्सपर्ट इन ऑलमोस्ट एव्हरीथिंग. आता वळूया नंबर 6 कडे, जो तुमचा आवडता नंबर आहे, ज्याच्याबद्दल तुम्ही भरभरून बोलता. तर नक्की नंबर 6 असेल तर त्या मुलांना कसं ट्रीट करायला हवं, कुठल्या फील्डमध्ये घालायला हवं? फेवरेट कशाला आहे माझं, कारण मी आहे नंबर 1 आलसी. आम्ही सगळे आलसी झाले आहोत. आम्हाला कष्ट कमी करायचे, रिझल्ट जास्त पाहिजे, तो तुम्हाला देणार आहे शुक्र ग्रह. सो 6, 15, 24 तारखेला जन्मलेले लोक असतात शुक्र ग्रहाशी रूल्ड. तर ते आहे नंबर 6. लवकर सगळं मिळतोय, पण जर ते त्याच्या बरोबर तुम्ही कष्ट पण केलं, जसं सचिन तेंडुलकर 24 एप्रिल काय नाहीये त्यांच्याकडे,
पण कष्ट आजपर्यंत करतायत, भरपूर. आजपर्यंत. नाहीतर सचिनला एक दिवस कामाला जायची गरज नाहीये, तरी पण कुठे ना कुठे ऍड करतायत, काही ना काही रेस्टॉरंट त्यांचे चालू आहे, काही ना काही चालूच आहे. सो नंबर 6 नो डाऊट लकी आम्ही म्हणतो, पण त्याच्यावर थोडं मेहनत करा, डबल मजा.